राम राम रामकृष्ण हरी. कसे आहे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत, छान आहोत. 2-3 दिवस झालं व्हिडिओ आला नाही, त्याच्याबद्दल खंत आहे मला. पण सगळे तुमचे आजी लोक वगैरे सगळे खूप छान आहेत, मस्त आहेत. म्हणजे जरा माझ्या कामामुळं व्हिडिओ आला नाही. मला पण 2 दिवस खूप असं आजारी पडल्यासारखं झाले होते मध्ये. बरं पण वाटलं नाही मला. 1-2 दिवस गोळ्या औषधं सगळं घरीच घेतलं. खोकला लागला होता त्यावेळेस तर मला पार सलाईन लावावं लागलं, भरावं लागलं एक. तर चालू आहे डॉक्टरांकडे. परवा जाऊन एक इंजेक्शन घेऊन आले, तेव्हा जरा बरं वाटलं मला. आणि सगळं काही ठीक आहे. मी पण काही आजारी नव्हते, काही नव्हते. थोडीशी कणकणी होती, नीट झालेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, छान आहे. तुम्ही कसे आहे सांगा. काय काय धोंड्याचा महिना आहे बाबा, काय काय चाललं आहे अधिक मासामध्ये. तर सांगा कोणी कोणी काय काय कोणाकोणाला दिलं, म्हणजे मायलिकी वटी भरतात वगैरे, काय 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 असतं. तर नक्की सांगा सगळ्यांनी की ताई आम्ही पण असं असं काय काय केलं म्हणून. आणि ताईचं पण चालू आहे. आणि जे कोणी जवळ असेल त्यांनी नक्की या धोंडे जेवायला ताईकडं. मला करायच्यात अजून, केले मी कंटिन्यू. असं कोणाची जेवण आहेत मी देते. पण आपल्या आजी लोकांना पण दिलं मी काल. मला ते कामाच्या गडबडीमध्ये झालं नाही सगळा व्हिडिओ वगैरे. पण सगळे काही छान आहेत, मस्त आहेत. आणि तुम्ही छान राहा, आनंदी राहा, खुश राहा. खूप दिवस झालं तुम्हाला सगळ्यांना आजींची भेट नाही झालेली. रामकृष्ण हरी. काय म्हणते म्हातारे आजे? 2-3 दिवस झालं मला हरवल्यासारखं वाटतंय. तू कुठं तर घर सोडून गेली नाही तू? मला वाटलं तू घर सोडून गेली. हा, कुठं चालली? पण तू कुठं चालली? हा, बस बस खाली हरिपाठ म्हणायला. काय म्हणताय? काय नाही बरं, हा छान आहे, हो मस्त. हा. काय खाल्लं आज? आज पुरणपोळी खाली, हा. आमटी भात खाला, भजी खाले, पापड खाले, कुरडाई खाली रंगीबेरंगी. म्हातारे आजे छान जेवण. तू काय खाल्लं ग? आमरस होता, भजे होते. हा ना, तुला तेलगड दिलं नाही, खोकला यायलाय म्हणून, बरोबर का नाही? आजकाल नुसत्या पोळ्या खाताय बाबा तुम्ही, होय? हा, पण कुणाचं पोट खराब नाही ना झालं? भरलं का पोट? पापड भजी. बरं बरे तुम्ही? हा, सगळ्याच्याच हातचं आहे. आणि छान धोंडे खायला घातले तुम्हाला काल. काल सोडलं तर त्याच्या आधी कधी तुम्ही तो पुरणाचा धोंडा खाल्ला होता का? नाही खाल्लं नाही. त्याला पुरणाचे धोंडे म्हणतात. गोल असं करून मोदकासारखं त्याच्यात पुरण भरून त्याला चपट करतात धोंड्यासारखं म्हणून. आ, छान. पहिलं म्हणलं तुम्हाला धोंडी चारावे काय, म्हाताऱ्या आजीला धोंडा चारावा. खाल्ला का नाही म्हाताऱ्या आजी धोंडा? हा, नाही खाल्ला. काल ना रात्री खाल्ला. एक खोकला कमी झाला का घ्यायचा? मन आजीच्या उलट्या काय म्हणतात? बरं, छान, मस्त, सगळे छान आहे, खुश आहे, मस्त आहे. मला माझ्या कामामुळे व्हिडिओ टाकता आला नाही. तुमचे सगळे आजी लोक एकदम छान आहेत, मस्त आहेत, काही काळजी करू नका. बरेचसे लोक तुमची खूप काळजी करतात व्हिडिओ नाही गेला तर. पण सगळ्याला म्हणावं आम्ही खूप चांगले, मस्त आहे. हा, आशीर्वाद म्हणावा. जेवढी लोक बघतात त्यांना सगळ्यांना माझ्या ह्या सगळ्या आजींचा आशीर्वाद आहे. धोंड्याचा महिना आहे आणि मोठ्याचा आशीर्वाद नेहमी घ्यावा आपण. मटणात मटण, बकऱ्याचं मटण, आणि स्त्रीच्या शर्टाला आहे सोन्याचं बटन. काय करावं त्या मटणाचं? कलावती, आता कलावतीकडे चला. अजून कुणाला नाव येतंय? कुणाला नाव येतंय? तुम्ही घेतलं का माऊ? ओ म्याऊ मग घेतला. आता मी घेऊ? मला पण शिकवलंय माझ्या भामानी, माहितीये का? हा हा हा, मग मला तू शिकवत नाहीस मला, काय माहितीये का? मला येते तेवढं शिकवलं तुला. काय शिकवले मला? तू काहीतरी शिकवले का मला? आका मोबाईल
तुझ्या हे हा हू करण्यातच भरणार माझा. हा मोबाईल मला येतोय बाई. मी घेऊ का एक? होय हं? मी घेऊ का नाव? हा घे. चांदीची कळशी बुक्यानी घासली आणि संतोषरावाचं नाव घेते. राधाकृष्ण हसली. अगं मागे राधा हसली माझी. आवडलं? छान होत. मस्त. तुला आवडलं का म्हाताराजे? हा नाही मग आवडलं. आवडलं. आवडलं मला. माझ्या नवऱ्याचं नाव काय होतं माहितीये का? हं. संतोष. संतोष. हा काय झालं? आम्ही आधी नाव घेतलं बरं का. हा लग्न आधी नाव घेतलं. हो. सासू म्हणजे नाही म्हणजे शिरपती नाव घ्यायचे. मग शिरपती नाव घ्यायला. किती हळूच म्हणते ग शिरपती. किती लाजती ग तू. हा ग काय लाजते. अगं माय गे अगं माय गे. माणसं होती ना तिथं. हा नातवाला. होय तू नाव घेताना अगं माय गे किती लाजले बघा शिरपती नाव घेताना. अजून बी लाजते नाव घेताना आहे का नाही? लाज वाटते म्हाताऱ्याचे. काय काय बाया हा. ना जे सुद्धा नाही चालव. काय करावं त्या बायावाला. बरं चला निघू का मी आता? हा हरिपाठ आणि ताईचा लय वेळ घेतलाय. चला वाचा 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 छान. श्री संत ज्ञानेश्वर महाराज को हरिपाठ. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. रूप पाता लोचनी सुख झाले उसागर. वा विठ्ठल बरवा माधव बरवा सुकृताची जोडी ठली आवडी. लाईट लावायची होती मंगल मावशी. लाईट लावा तिकडे जाऊन. रंजनाताई लाईट लावून मा बटन दाबून. अन उभे विटेवरी. चला सगळे मस्त आहेत छान आहेत. बोरला पाणी थोडंसं वाढले म्हणजे थोडंसं किंचित सारवून काढले. खूप मस्त असं वाटते. आणि बेलाचं झाड खूपच छान आले आणि मस्त हवा सुटलेली आहे इकडं. आजी लोकांचं चाललंय वरती जेवण. खूप छान चांदणं पडलेलं आहे पौर्णिमा असल्यामुळं. आणि सारवून वगैरे काढलं इकडचं छान वाटते. काल आर्यन वगैरे आला होता त्यांनी शेण आणलं होतं. गौऱ्या काही एवढ्या लावल्याच नाही. आत्ता सारवण घेतले म्हटलं इथं बसतो ना. आणि खूपच छान वाटते माहिती आहे का. खूप मस्त हवा सुटले. मी इकडंच बसले. आजी लोक सगळे वरती जेवण करताय आणि इतकं छान वाटते. बापरे 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 लय मस्त वाटते. हवाच तेवढी सुटले माहिती का. खूपच छान वाटते. सगळं सारवून घेतलं इकडचं दिसणारच नाही. इथं म्हटलं होतं एक बल्ब बसवावा. इथून एक रोहितला सांगावं तिथून घे रोहित आणि इथं बसव बाबा. संध्याकाळी करायचं असतं काय काय आपल्याला भात वगैरे. कुंभार मॅडमनी सांगितलं चकुल्या खायच्यात म्हणून. इकडं सगळा अंधार काळोख दिसणार आहे. आपली ॲम्ब्युलन्स इकडं लावलेली आहे. इकडं पण काही एवढा उजेड नाही थोडासाच आहे. कारण इकडं काही रस्त्यासाठी कोणी खांबाचं काही केलंच नाही. इथं एकच खांब इथपर्यंत आला आहे. याच्या पुढं काही खांब नाही काय नाही एवढंच. असलं वारं सुटलं ना खूपच छान. लुसू राणी सोडू. आता लुसूला सोडायची वेळ झालेली आहे. लुसूला मी सोडते संध्याकाळी. सोडत नाही असं नाही. पण काय होतं माहिती आहे का इचुकिड्याचं काय तोंडाला हे झालं. मोत्याला माहिती आहे ना तुम्हाला काय झालं होतं सगळ्याला की मोत्याला काहीतरी झालंच होतं दंश. आणि त्याच्यामुळंच मोत्या आपल्याला सगळ्याला सोडून गेला. म्हणून असं वाटतं की संध्याकाळचं अडचण आहे इकडं खूप. आणि लुसूला माझ्या सोडलं तर लुसू माझी कुठं पण तोंड घालती. म्हणून भीती वाटते मला. म्हणून मी सोडत नाही. थोडंसं इलाज घेऊन लांब फिरायचं. हा ना लुसू बाय. शिवणं जुलाबाई कुठे गेली काय नाही. तिकडे गेली जुली. मस्त वाटते बाबा इकडं. छान वाटते प्रसन्न वाटते. शांत जेवण करतायत वरती सगळे मस्तपैकी. आणि मी इकडं बसले ह्या झाडाच्या खाली. खूप छान अशी हवा येते. आजच इतकं वारं सुटले मला तर असं वाटते मस्तपैकी. ह्या दोघींचं अजिबात पटत नाही. कसलंच पटत नाही ह्या दोघींचं. इतक्या लहानपणी दोघी खेळायच्या आणि आता मोठ्या झाल्यात ना तर काय झाले माहिती नाही लुसूचं आणि जुलीचं. का बरं ग तुम्ही असं करता होय ग जुली. हा
खेळलं पाहिजे ना तुम्ही दोघींनी एकत्र. लुसू काय झालं ग राणी? जुली चल बेबी, चला 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 चला. शेक हँड बेबी, शेक हँड सोन्या, शेक हँड सोन्या. शेक हँड कोण करते? शेक हँड कोण करते? आत्ता खाली कोणीच नाही म्हणून मी ह्यांच्याशी गप्पा मारते, है ना जुलू? कोणीच नाही ना खाली, सगळे आजी लोक वरती आहेत, माझ्याशी बोलायला कोणीच नाही. मग कोण आहे इकडं? जुली. मग इकडं कोण आहे? लुसू. ए राणी लुसू, ए सोन्या. हो का, हो का.